जिल्हा सत्र न्यायालयात मानवी तस्करी वेठबिगार निर्मूलन कायदा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न। जिल्हा विधी प्राधिकरण व श्री अमृत वाहिनी ग्रामविकास मंडळ अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन। वेठबिगार निर्मूलन करण्यासाठी अमृत वाहिनी सारख्या स्वयंसेवी संस्थांची खऱ्या अर्थाने गरज। अंजू शेंडे। जिल्हा विधी प्राधिकरण व श्री अमृत वाहिनी ग्रामविकास मंडळ अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज मानवी तस्करी वेठबिगार निर्मूलन कायदा प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हा सत्र न्यायालयात संपन्न झाला। भारत स्वतंत्र होऊन 78 वर्ष होऊन देखील आजही अनेक ठिकाणी गरीब माणसांना प्राण्यांसारखी वागणूक दिली जाते। मानवी तस्करी वेठबिगारी कमी करण्यासाठी अनेक संस्था पुढे येऊन काम करतायत। अमृत वाहिनी या संस्थेने मागील काही वर्षात वेठबिगार निर्मूलनासाठी केलेलं काम कौतुकास्पद आहेच आणि गरजेचं देखील आहे। अमृत वाहिनी ग्रामविकास मंडळ ही संस्था मागील 2 दशकांपासून सामाजिक काम करत आहे। रस्त्यावरील बेवारस मनोरुग्ण, अनाथ, निराधार, वंचित महिला, पुरुष व बालकांकरिता अहोरात्र परिश्रम घेते। हे सामाजिक काम करत असताना मागील 2 वर्षांपासून वेठबिगाराचं प्रमाण वाढत असल्याचं श्री अमृत वाहिनी ग्रामविकास मंडळ संस्थेच्या संचालक मंडळाच्या लक्षात आलं। तेव्हापासून अमृत वाहिनी संस्थेमार्फत वेगवेगळ्या शाळा, कॉलेज, शासकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत इत्यादी स्तरांवर वेठबिगार कार्यक्रमाचं नियोजन करून जनजागृती करण्यात येते, असं प्रतिपादन प्रास्ताविक करताना संस्थेचे प्रशासकीय अधिकारी सिराज शेख यांनी केलं। नमस्कार, मी सिराज शेख, प्रशासकीय अधिकारी, श्री अमृत वाहिनी ग्रामविकास मंडळ। आज DLEC आणि श्री अमृत वाहिनी ग्रामविकास मंडळ आयोजित PLV ट्रेनिंग प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते। त्यामध्ये बॉन्डेड लेबर, मानवी तस्करी, सेक्स ट्रॅफिकिंग याबद्दल माहिती देण्यात आली। बॉन्डेड लेबर हा कसा ओळखावा आणि त्या ओळखल्यानंतर त्याला रेस्क्यू केल्यानंतर त्याचं पुनर्वसन करून शासनाचे काय लाभ आहेत ते कसे मिळवून द्यावे याबद्दल माहिती देण्यात आली। ह्या DLEC कडून अमृत वाहिनीला नेहमी मदत होत असते। या अनुषंगाने आज हा कार्यक्रम सगळ्या PLV आणि पॅनल लॉयर यांच्यासाठी ठेवण्यात आला होता। भविष्यात जे बी बॉन्डेड लेबर संदर्भात काम होईल तर विधी प्राधिकरणाच्या माध्यमातून या कामात मदत होऊ शकते। या संदर्भात आम्ही हा प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता। या प्रोग्रामला IGM इंटरनॅशनल जस्टिस मिशन यांच्याकडून टेक्निकल सपोर्ट आम्हाला चांगल्या पद्धतीने मिळाला होता। या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री अमृत वाहिनी ग्रामविकास मंडळाचे जे पदाधिकारी असतील, दिलीप गुंजाळ संस्थापक आहेत या संस्थेचे, त्यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभलं आहे आणि संबंधित स्टाफने या संदर्भात खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पाडला आहे। DLECच्या या कार्यात आम्हाला खूप मदत भेटत असते, त्याबद्दल DLECचे अमृत वाहिनी परिवारातर्फे मनपूर्वक आभार। धन्यवाद। आजचा कार्यक्रम मानवी तस्करी प्रक्रियेवर पॅनल वकील PLV यांना बॉन्डेड लेबर अबॉलिशन ऍक्ट 1976 यावर प्रशिक्षण देण्यात आलं। तसेच कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा सत्र न्यायाधीश आदरणीय अंजू शेंडे मॅडम व जिल्हा विधी प्राधिकरणच्या सचिव भाग्यश्री पाटील मॅडम यांची उपस्थिती होती। तसेच अॅडव्होकेट तृप्ती पाटील, IGM टीमचे गोरख जाधव व अमृत वाहिनी संस्थेचे सदस्य अंबादास गुंजाळ यांचीही उपस्थिती होती। आजच्या पॅनल वकील प्रशिक्षणासाठी उपस्थित अॅडव्होकेट पॅनल सुरेश लगड, अॅडव्होकेट राजाभाऊ शिर्के, अॅडव्होकेट सागर पादीर, संदीप वांदेकर, अॅडव्होकेट रावसाहेब बर्डे, अॅडव्होकेट वृषाली तांदळे, अॅडव्होकेट भक्ती शिरसाट, अॅडव्होकेट बेबी कोरडे, अॅडव्होकेट मनीषा पांढरी, अॅडव्होकेट अरुणा राशीनकर, अॅडव्होकेट निशिता देशमुख, अॅडव्होकेट आशा गोंधळे तसेच अधिकार मित्र अर्थात PLV प्रभाकर धिरडे, किशोर धोटे, तनिष शेख, शोभा गाडे इत्यादी देखील उपस्थित होते। दिलीप गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सिराज शेख, अंबादास गुंजाळ, मंगेश थोरात, संध्या कुलकर्णी, मयुरी वनवे, राहुल चाबळे इत्यादींनी परिश्रम घेतले। तसेच शिवानी शिंगवी यांनी सूत्रसंचालन केले। संध्या कुलकर्णी यांनी आभार मानले। प्रशिक्षणात बॉन्डेड लेबर अबॉलिशन ऍक्ट 1976, बालमजुरी, बालविवाह यासारख्या कायद्यांवर मार्गदर्शन करण्यात आलं। अध्यक्षीय भाषणात अंजू शेंडे मॅडम यांनी या गंभीर समस्येवर वकील बांधवांना मार्गदर्शन केलं। तसेच जिल्हा विधी प्राधिकरणच्या सचिव भाग्यश्री पाटील यांनी देखील मार्गदर्शन केलं। संस्थेच्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल श्री अमृत वाहिनी संस्थेच्या कार्याचं विशेष कौतुक करण्यात आलं। नमस्कार, मी भाग्यश्री पाटील, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर। आज जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि अमृत वाहिनी ग्रामविकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वेठबिगारी निर्मूलन आणि मानवी तस्करी या संवेदनशील विषयांबाबत एक जनजागृती होण्यासाठी अधिकार मित्र
आणि पॅनल विधिज्ञ यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. मागच्या वर्षी बेलवंडी पोलीस ठाणे जे श्रीगोंदा तालुक्याच्या हद्दीत येतं त्यातील 23 वेठबिगारांच्या मुक्ततेसाठी या अमृत वाहिनी ग्रामविकास मंडळाने प्रयत्न केले आणि त्यामुळे त्या 23 वेठबिगारांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करता आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सुद्धा त्या उपक्रमाचा भाग होते. वेळोवेळी या अमृत वाहिनी ग्रामविकास मंडळातर्फे मानवी तस्करीसाठी आणि वेठबिगारांच्या मुक्ततेसाठी प्रयत्न केले जातात. ही खूप मोठी एक सामाजिक चळवळ आहे आणि त्यासाठी जेव्हा जेव्हा त्यांना मदत लागते त्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे विधिज्ञ वेळोवेळी त्यांना सहकार्य करतात. आज या कार्यशाळेच्या माध्यमातून वेठबिगारी निर्मूलन आणि मानवी तस्करीतील ज्या पीडिता आहेत त्यांच्या पुनर्वसनासाठी पॅनल विधिज्ञ आणि अधिकार मित्रांची काय भूमिका असायला पाहिजे, त्यांची या पीडितांसाठी कशा प्रकारे मदत होईल याबाबत एक दिवसभरात साधक बाधक चर्चासत्र होणार आहेत. या कार्यक्रमासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते आणि भविष्यातही अशाच प्रकारच्या कार्यशाळा अधिकार मित्र आणि पॅनल विधिज्ञांसाठी आयोजित करण्यात यावी अशी मी मनीषा व्यक्त करते. धन्यवाद. आज जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, इंटरनॅशनल जस्टिस मिशन व श्री अमृत वाहिनी मानव सेवा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमानाने मानवी तस्करी व बंधुआ मजदूर यांच्या शोषणातून कशी सुटका केली जाऊ शकते व त्यांच्या संदर्भात काय कायदेशीर तरतुदी आहेत याबाबत आज मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेलं होतं. सदर शिबिरामुळे बरेचशा कन्सेप्ट ज्या आहेत, कायद्यातील तरतुदी ज्या आहेत की प्रत्यक्ष बंधुआ मजदूर जे आहेत त्यांचं शोषण कशा पद्धतीने होतं, त्यांची सुटका कशा पद्धतीने केली पाहिजे, त्यांना काय नुकसान भरपाई शासनामार्फत मिळते, त्यांची सुटका केल्यानंतर त्यांना पुन्हा सामान्य जीवनामध्ये आणण्यासाठी काय तरतुदी आहेत याचं सखोल मार्गदर्शन IGM संस्थेचे गोरख जाधव सर तसंच ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या ॲडव्होकेट तृप्ती पाटील मॅडम यांनी सखोल मार्गदर्शन केलेलं आहे. सदर मार्गदर्शनामुळे निश्चितच सदर कायदा जरी अस्तित्वात असला तरी कायद्यातील बारकावे जे आहेत ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेले नाही आहेत. तसं प्रत्येक प्रॅक्टिस करणाऱ्या ॲडव्होकेटपर्यंत या कायद्यातील तरतुदींची उणीव असू शकते. या उणीवा आज पूर्ण झालेल्या आहेत आणि ह्या जे काही मार्गदर्शन मिळालेलं आहे, जे काही त्यांच्याकडून नॉलेज मिळालेलं आहे, ह्या नॉलेजमुळे निश्चितच ग्राउंड लेवलवर कोर्टामध्ये काम करताना, व्हिक्टीमच्या बाजूने काम करताना आम्हाला पुरेपूर उपयोग होणार आहे. धन्यवाद. प्रतिनिधी काशीनाथ बोरगे, अहिल्यानगर.